विभवानी आधारणामरूपास बुद्धी न जाण्यानी जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मी त्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदती माझे होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परिदोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीच असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोधक प्राप्ती कारणी बजावा राम तो मीच आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावी म्या. एक ब्रह्मवस्तू सत्य आहे आणि तद अतिरिक्त सर्व मिथ्या आहे. स्वप्नाप्रमाणे, मृगजळाप्रमाणे, दोरीवर भासणाऱ्या सापाप्रमाणे हे आपल्या बुद्धीवर आरूढ करण्यासाठी, आपल्याला पटवून देण्यासाठी. तसंच जीवाचं वास्तव स्वरूप जे आहे तो ब्रह्मरूप आहे. जीव सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे हे सांगण्यासाठी वेदांताचे अनेक प्रकरण ग्रंथ लिहिले गेले आणि त्याच्यामध्ये हीच गोष्ट वेगवेगळ्या अंगाने जेणेकरून मनुष्याला ती कळेल, ती पटेल, त्याच्याविषयी निश्चय होईल अशा रीतीनं अनेक शास्त्रकारांनी वेदांताचे म्हणजे अनेक प्रकरण ग्रंथ लिहिले आणि ही गोष्ट आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सर्व ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आहेत. तेव्हा संस्कृत भाषेच्या ऐवजी प्राकृत भाषेत आपल्या मायबोलीत लोकांना हे तत्वज्ञान कळावं आणि शिवाय ते काही गोष्टी ज्या आहेत त्या बुद्धीला कळण्याला अत्यंत कठीण अशा आहेत, दुर्बोध आहेत, तर त्याची आवश्यकता फार नाही. एकच हाच सिद्धांत सांगण्यासाठी ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा हा सांगण्यासाठी एवढा मोठा शास्त्रांचा विस्तार केला गेला. आचार्य म्हणतात, भगवत पूज्यपाद शंकराचार्य, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटीभिः. ग्रंथकोटीभिः कोट्यावधी ग्रंथांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो असं सांगतात. कोणतं? हे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा हा सिद्धांत. पण हा पुन्हा कशात सांगितला? संस्कृतमध्ये सांगितला. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी, अर्ध्या श्लोकात सांगतो, पण ती भाषा मुळात संस्कृत आहे. तेव्हा ह्या सर्वांचं रात्रंदिवस चिंतन मनन केल्यानंतर निश्चलदासजींच्या लक्षात आलं की सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये आपण हे चिंतन सांगितलं पाहिजे, म्हणून त्यांनी विचारसागर ग्रंथ लिहिला असं आतापर्यंत सांगितलं. मीही त्या ग्रंथाचे वाचन केले बहुत काल चिंतन जाणाया प्रक्रिये लागून तव निश्चय ऐसा मनी झाला. ग्रंथाच्या प्रक्रिये लागून म्हणजे ग्रंथामध्ये काय प्रक्रिया म्हणजे कोणती ग्रंथाची सरणी, पद्धती, विचार मांडण्याची कोणती पद्धती आहे हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तव निश्चय ऐसा मनी झाला. माझ्या मनामध्ये असा निश्चय झाला. सांगतात की उपनिषदे जे गाती व्यासादी जे वाखाणीती तेचे आचार्य शंकरमूर्ती कथिती हितार्थ जनांचा. उपनिषदे जे गाती, उपनिषद आपण म्हणलं उपनिषद म्हणजे काय? उपनिषदालाच वेदांत असं म्हणतात आणि उपनिषद म्हणजे वेदाचा तत्वज्ञानाचा भाग किंवा वेदाचा अंतिम भाग की ज्याच्यामध्ये जीवनाचं रहस्य, जगताचं रहस्य, जीवाचं स्वरूप, ईश्वराचं स्वरूप याचा विचार केलेला आहे. याच्यामध्ये केवळ क्रिया नाही, अमुक करा, तमुक करा, यज्ञ करा, दान करा, तप करा अशा प्रकारचा विधी निषेधाचा भाग सांगितला नाही किंवा तुम्ही ध्यान करा, जप करा, तप करा, ईश्वराची उपासना करा हाही भाग त्याच्यामध्ये नाही. त्याच्यामध्ये एकच आहे, कोहम, मी कोण आहे, कथमितम जातम, हे जग कसं निर्माण झालं, कोवई कर्तास्य विद्यते, या जगताचा कर्ता कोण आहे, अशा प्रकारचा विचार वेदाच्या ज्या अंतिम भागामध्ये केलेला आहे
त्याला उपनिषद असं म्हणतात. आणि ही उपनिषदाला ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या असं त्याची नाव आहेत. तर हे जे अध्यात्मविद्या आहे ही त्या नावावरूनच असं शद्रुलू म्हणजे बसणं, कुठं आपल्या श्रीगुरूंच्या चरण कमलाजवळ बसणं आणि त्यांच्यापासून मी कोण आहे, जगत कुठून आलं, या जगताचा करता काय, पुढं काय आहे त्या कोवई करतास्य विद्यते उपादानम किमस्त्येह, ह्या जगताचं उपादान कारण काय आहे, म्हणजे या जगताचं कारण काय आहे याचा शोध विचारम सोयम ईदृशः, अशा प्रकारचा हा विचार आहे. तेव्हा ते म्हणतात की उपनिषदामध्ये हा विचार आहे. उपनिषदे जे गाती, उपनिषदाने जे गायन केलेले, गायन कधी करतो मनुष्य, गायन कधी करतो अत्यंत दुःखी असला तर, आहे की नाही, की अत्यंत आनंदी असला तर, आनंदी असला एक आपल्या मित्राकडे आपण गेलो, तो काहीतरी गुणगुण करत असतो आणि आपण म्हटलं काय काय आज काय गुणगुण करतात, काय नाही म्हणे, कशा काय काय कारण, काय नाही आज आनंद आहे म्हणून. म्हणजे आनंदामध्ये भगवद्गीता म्हणजे भगवता गीता, भगवंताने गायलेलं गीत आहे. कुठं ज्या वेळेला समरांगणावर दुःखाचा प्रसंग आहे की नाही, त्याच्यामध्ये सारखे बाण चाललेले रणांगणामध्ये, बाणाचा वर्षाव आहे, बाणाच्या मांडवामध्ये हा रथ उभा आहे आणि तिथं भगवंताने गायलेलं हे गीत आहे. म्हणजे दुःखाच्या प्रसंगात सुद्धा आनंदाची कशी अभिव्यक्ती व्हावी, आहे की नाही. मेरू पासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे, दाटी जो परिवारे चित्त न दाटे, अशा प्रकारचा हा भगवद्गीतेचा जो अर्जुनाला उपदेश केला गेला आणि अर्जुनाचे निव्याजी गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला आम्हाला प्रारब्ध प्राप्त कितीही सुखदुःखाचे प्रसंग आले तरी त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे स्थिर राहू शकतो, ही जी काही जीवन जगण्याची कला आहे ती श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितली. तर हे भगवंताने गायलेलं गीत आहे. तसं उपनिषदांनीही हे इतकं गंभीर तत्वज्ञान पण आपल्याला या ठिकाणी गायन करून सांगितलं की ज्याचं चिंतन गायन आपण केलं असताना आपल्याही जीवनामध्ये आनंदाचा उत्तरोत्तर विस्तार होतो. म्हणून म्हणतात की उपनिषदे जे गाती. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की उप म्हणजे जवळ, जवळ श्रीगुरूंच्या जवळ बसलं तरी यांचा अर्थ कळेल, नाही तर आपल्या स्वबुद्धीनं केलेला अर्थ होणार नाही, किंवा त्याचं केवळ पठन केलेलं पारायण त्यांनी त्याचं चिंतन योग्य दिशेनं यथार्थ जसं आहे तसं होणार नाही. म्हणून म्हणतात की उपनिषदे जे गाते व्यासादी जे वाखाणीती, आणि व्यासांनी आपण परवा चिंतन केलं व्यासोच्छिष्ट जगतत्रय, सगळ्या जगांनी संपूर्ण वेदाचा विभाग केला, ब्रह्मसूत्र केली की उपनिषदांचा जो परस्पर भासणारा जो विरोध आहे त्या विरोधाचा परिहार केला आणि त्या ठिकाणी उपनिषदांचं काय तात्पर्य आहे हे त्याचं तात्पर्य द्वैतात नसून अद्वैतात आहे. उपनिषदाने ज्ञानानेच मोक्ष होतो असं उपनिषदामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. कर्माने किंवा उपासनेने किंवा कर्म आणि उपासना, उपासना आणि ज्ञान, ज्ञान आणि कर्म असा त्याला काय म्हणतो ह्या समसमुच्चय, त्या समसमुच्चयाने मोक्ष होत नाही. मोक्ष हा ज्ञानानेच होतो. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धः कालेन आत्मनि विंदती. ज्ञाने विन एके उपाय करिशी जितुके तितुका गुंफिशी अधिके रुचिये. जगामध्ये आपल्याला जरी अनेक आचार्य दिसले, रामानुजाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहे, मध्वाचार्य आहे, निंबार्काचार्य आहे, शंकराचार्य आहेत, तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला खरी दिशा देणार, आपल्याला निसंदेह करणार, खरोखर आपल्या जीवनाचं कल्याण किंवा मंगल करणारे आचार्य जर असतील तर ह्या जगाच्या पाठीवर दोन आहेत, आणि ते म्हणजे संत सम्राट माऊली आणि भगवत पूज्यपाद शंकराचार्य. दोघांचं तत्वज्ञान एकच आहे. म्हणजे एकच आहे म्हणजे जे त्यांनी स्वतः प्रतिपादन केलेलं नाही. उपनिषदांनी जे सांगितलं तर ते उपनिषदांचंच मनोगत. गीतेने जे सांगितलं ते गीतेची टीका माऊलीने लिहिली आणि गीतेवर भाष्य शंकराचार्यांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये निसंदेह ज्ञाने विनय एके उपाय करिशी जितुके तितुका गुंफिशी अधिके रुखिये. ज्ञाना वाचून कोणताही उपाय केला तरी तो उपाय मोक्षाला प्राप्त होत नाही. आत्मज्ञाना वाचून दुसरा कोणताही उपाय सफल नाही असं त्यांनी एकदम त्याला आपण म्हणतो उद्घोष करून सांगितलं. आपल्याला हात वर करून सांगितलं. ऊर्ध्वम काय बाहू विरोमेश, ते व्यास म्हणतात मी वर हात करून लोकांना सांगतो की ज्ञाना वाचून मोक्ष नाही, पण न कष्टी शृणवती मी.
परंतु माझं कोणी ऐकत नाही असं ते म्हणतात. परंतु वर्णन करताना खरं आहे, सत्य जे आहे त्या सत्याचंच त्यांनी वर्णन केलं. व्यासादी जे वाखाणिती व्यासादी ब्रह्मसूत्रामध्ये 18 पुराणामध्ये जे काही वर्णन करतात, व्यास स्मृती नावाची एक स्मृती, म्हणजे व्यासांनी जेवढं वाङ्मय केलं त्या सगळ्या वाङ्मयामध्ये त्यांनी हे वर्णन केलेलं आहे. तर यांनी याचा अर्थ हे जे ग्रंथकार आहे त्यांनी व्यासांचं वाङ्मय वाचलं आणि या उपनिषद जे आहेत त्या उपनिषदाचं चिंतन केलं आणि नंतर त्या उपनिषदांवर, गीतेवर आणि ब्रह्मसूत्रावर जे भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी वर्णन केलं त्याचंही म्हणजे भाष्यांचं, त्या भाष्याचंही चिंतन केलं. तेचे आचार्य शंकरमूर्ती कथिती हितार्थ जनाच्या, तेच आचार्य शंकरमूर्ती म्हणजे भगवान शंकराचार्य ते कथिती तेच कथन करतात. म्हणजे जे उपनिषदांनी सांगितलं, जे व्यासांनी सांगितलं त्याचंच वर्णन या ठिकाणी शंकराचार्यांच्याही या भाष्य ग्रंथांमध्ये आलेलं आहे. पण आता या भाष्य ग्रंथामध्ये हे जे वर्णन आलं हे कशासाठी आलं तर ते म्हणतात कथिती हितार्थ जनाच्या हितार्थ कथिती, लोकांचं खरं कल्याण व्हावं म्हणून त्या ठिकाणी ह्या तिघांनीही वेद आहे अपौरुषेय, व्यासांचं ग्रंथ आहेत पौरुषेय, त्याला म्हणतात स्मृती. अशा प्रकारच्या ह्या स्मृती ग्रंथामध्ये, श्रुतीमध्ये आणि भगवत पूज्यपादांनी लिहिलेल्या भाष्यामध्ये एकच विषय आलेला आहे आणि तो विषय कशासाठी आलेला आहे, लोकांचं खरं कल्याण व्हावं म्हणून. स्वरूपे शंकर निष्काम खरा, परी उपाधी योगे लोकसंहारा, लागोनी करील व्यापारा, परी त्या संहारा अवधी असे की आजही अशी भावना आहे की बद्रीनाथला भगवान व्यास त्या ठिकाणी नित्यवास करतात. काय प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक बकदालभ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी. आपण दररोज व्यासांचं स्मरण करतो. व्यास हे नित्य हिमालयामध्ये बद्रीनाथला त्यांचं वास्तव्य. अजूनही काही तपस्वी पुरुषांना व्यासांचं दर्शन होतं असं सांगतात. तर त्या व्यासांनी जेव्हा बद्रीनाथला आचार्य भाष्य करत होते ब्रह्मसूत्राचं, त्यावेळेला एका वृद्धाच्या रूपात येऊन बसले आणि त्या भाष्य कसं बरोबर आहे त्याच्यावर असे काही पूर्वपक्ष केले त्यांनी जोरदार. तरी सुद्धा शंकराचार्यांनी जे काही व्यासांचं मत आहे त्याच मताचं त्या ठिकाणी पुष्टी दिली. ते पाहत होते की यांचं बुद्धी किंवा यांची प्रतिभा कशी आहे, हे सत्याचं किती प्राकट्य करतात. असं पाहत असताना जेव्हा व्यासांच्या लक्षात आलं की हे अक्षरशः भगवंताचं मनोगत, वेदाचं मनोगत, माझं मनोगत जसंच्या तसं सांगतात, त्यावेळेला व्यासांनी साक्षात प्रगट होऊन शंकराचार्यांना तिथं दर्शन दिलं. म्हणून व्यासांचं जे मनोगत आहे, जसं माऊली म्हणतात की देवाचे, आपलं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात देवाचे मनोगत तो दाविता अशी मूर्त. ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलंय, देवाला जे म्हणायचे, देव भगवंताचं जे मनोगत आहे ते मूर्त रूपाने जसंच्या तसं तुम्ही सांगता असं माऊलींचं त्या ठिकाणी कौतुक श्रीगुरु करतात. त्याचप्रमाणे किंवा श्रोते रूपाने करतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे व्यास सांगतात, जे उपनिषद सांगतात, जे भगवद्गीता सांगते तेच भगवान शंकराचार्य सांगतात. असं सांगतात की स्वरूपे शंकर निष्काम खरा, परी उपाधी योगे लोकसंहारा, लागोनी करील व्यापारा, परी त्या संहारा अवधी असे. आता सांगतात आपल्याला माहिती आहे ह्या जगताची उत्पत्ती, जगताची स्थिती आणि पुन्हा जगताचा संहार किंवा लय होतो, आहे की नाही. जगत उत्पन्न झाले, आता जगत आहे, त्याची स्थिती आहे आणि काही काळाने जगताचा संहार होतो. ज्यांना शास्त्रीय संस्कार आहे ते लोक जे त्यांना विचारलं कोण करतं जगताची उत्पत्ती, तर ते म्हणतात की भगवान विष्णू जगताची आपलं भगवान ब्रह्मदेव जगताची उत्पत्ती करतो. आणि जगताचं पालन कोण करतो, तर भगवान विष्णू जगताचं पालन करतात आणि भगवान शंकर हे जगताचा संहार करतात. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्या ह्या देवता आहेत. कोण, ब्रह्मा, विष्णू आणि महेश.
ह्या 3 जगताच्या उत्पत्ती स्थिती लय करणाऱ्या देवता आहे असं जे वेद मानतात, पुराण मानतात त्यांचा संस्कार आहे. बाकीचे लोक जगाविषयी अनेक मत आहे. कोणी म्हणतं जग आपोआपच उत्पन्न होतं, त्याला काही कारण म्हणून काही नाही, ईश्वर वगैरे मानण्याची गरज नाही, नास्तिक लोक म्हणतात. कोणी म्हणतात की जग हे परमाणूपासून उत्पन्न होतं, त्याच्याविषयी अनेक मत आहे. स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतीम तथा परिणामंच मन्यन्ते प्रकृतीम पृथुदर्शिना. काही लोक म्हणतात की ईश्वराच्या संकल्पापासून होतं, काही म्हणतात जीवाने केलेली जशी कर्म असतील त्या कर्मापासून हे जगत निर्माण होतं. कोणी म्हणतात परमाणूपासून उत्पन्न होतं, कोणी म्हणतात प्रकृतीपासून स्वतंत्र होतं, कोणी म्हणतात मिऱ्याच्या ठिकाणी तिखटपणा, साखरेच्या ठिकाणी गोडपणा, तसं जगत आपलं सहजच उत्पन्न होतं, स्वाभाविकच आहे, अशा अनेक मत आहेत. आता आपण जसा जसा विचारसागर शिकू तशी तशी ती दार्शनिक मतं थोडी येतील आणि त्यांचं खंडन पण आपल्या लक्षात येईल. आता तात्कालिक एवढंच इथं चिंतन करायचं की ह्या उत्पत्ती स्थिती आणि लयाच्या 3 देवता आहेत. तर त्याच्यापैकी जसं माऊली आपण म्हणतो, निवृत्तीनाथ महाराजांविषयी म्हणतो, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला, आदी शक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाही. म्हणजे यामध्ये आपल्याकडे अवताराची कल्पना आहे. म्हणजे परमात्मा लोकांच्या उद्धारासाठी किंवा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या वेळेला धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माची वृद्धी होते, जेव्हा संतांना त्रास होतो त्यावेळेला भगवान म्हणतात त्या त्या युगामध्ये मी अवतार धारण करतो. म्हणजे आपल्याकडे अवतारवादाची कल्पना ही आपल्या संप्रदायामध्ये किंवा वैदिक संप्रदायामध्ये मान्य आहे. म्हणजे भगवानच अवतार घेतो. तर ह्यापैकी हे अवतारापैकी भगवान शंकराचार्यांचं जेव्हा वर्णन करतात तेव्हा ते म्हणतात शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः. आपण जेव्हा उपनिषदाचं किंवा कोणतंही मंगलाचरण करतो संस्कृत ग्रंथाचं, तर पहिल्यांदा हे म्हणतो शंकरम शंकराचार्यम. शंकराचार्य हे काय आहे? साक्षात शंकर आहेत. केशवम बादरायणम, भगवान विष्णू हे काय आहे? बादरायण व्यास आहेत. आणि सूत्र भाष्यकृतौ वंदे, एकाने सूत्र केले, सूत्र कोणी केली? व्यासांनी, आणि भाष्य कोणी केलं? भगवान शंकराचार्यांनी. दोघांनाही आम्ही वंदन करतो. सूत्र भाष्यकृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः. ते दोन्ही भगवान आहेत, अवतारी आहेत, म्हणून त्यांना आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. आता या ठिकाणी म्हणतात भगवान शंकर विचारलं तर भगवान शंकरांना जगातलं कोणतं वैभव पाहिजे? त्यांच्या अंतःकरणात कोणती कामना आहे भगवान शंकराच्या ठिकाणी? कोणतीच कामना नाही. म्हणून असं असतं तर भस्मवटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हर भूते वेताळे नाचती हार्षयुक्त उमापती सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. असं त्यांचं वर्णन केले. ते राहतात कुठं? स्मशानामध्ये राहतात, आहे की नाही? भस्म लावतात, रुंडमाळा घालतात. अशा ज्यांचं भगवान शंकराचं जर त्यांनी दिले, मनुष्याला जर जास्त वैभव पाहिजे असेल, ऐश्वर्य पाहिजे असेल, भागवतामध्ये लिहिले, तर त्यांनी कोणाची उपासना करावी? भगवान शंकराची उपासना करावी. आणि त्या भगवान शंकर पाहिलं तर ते तर वैराग्य संपन्न, अत्यंत विरक्त दशा जगणारे. पण त्याचं कारण का? तर त्यांना कोणतीही कामना नाही. म्हणजे भगवान शंकर जे ना स्वरूपे शंकर निष्काम खरा. निष्काम याचा अर्थ कोणतीही कामना, अंतःकरणामध्ये आशा किंवा अमुक एक विषय मला प्राप्त असावा, मला दिव्य विषयांचा भोग व्हावा, असं भगवान शंकराच्या कधीही मनात येत नाही. असे असणारे भगवान स्वरूपे शंकर निष्काम खरा. आणि तोच ज्या वेळेला ह्या जगताचा प्रलय व्हावा अशा प्रकारची वेळ येते की आता ह्या जगताचा संहार व्हावा, त्यावेळेला आपण म्हणतो तो तिसरा डोळा उघडतो आणि त्यावेळेला संपूर्ण हे जगत जे आहे ते नष्ट होतं, त्या जगताचा तो संहार करतो. ते म्हणतात स्वरूपे शंकर निष्काम खरा. आणि त्यावेळेला ज्या जगताचा संहार करायचा, तर त्या जगताचा संहार कसा होतो याच्याविषयी आता पुढे चिंतन येणार आहे. आपण थोडक्यात ऐकून ठेवा. जगामध्ये हे 3 गुण आहेत. मग ते 3 गुण आहेत प्रकृतीचे 3 गुण, सत्व रज आणि तम. बरोबर. रजोगुणामुळे उत्पत्ती होते, सत्वगुणामुळे स्थिती किंवा पालन होतं, आणि तमोगुणामुळे काय होतं?
त्या जगताचा नाश होतो. मग आता या ठिकाणी याचाच अर्थ काय झाला की ब्रह्मदेव हे रजोगुणी देवता आहे, आहे की नाही. ब्रह्मदेव काय रजोगुण असेल तर उत्पत्ती होईल, नंतर त्याचं पालन किंवा स्थिती व्हायची असेल तर सत्वगुण लागतो. म्हणजे विष्णूंच्या ठिकाणी कोणता आहे सत्वगुण, आणि भगवान शंकराच्या ठिकाणी तमोगुण आहे. मग तमोगुणाशिवाय हा जगताचा संहार होत नाही, म्हणून भगवान शंकर काय करतात तमोगुणी देवता, आणि त्या तमोगुणाचा अंगीकार करून ह्या जगताचा नाश करतात. मग आता हा जगताचा नाश कधी अमुक धपक्या होतो का, किंवा जेव्हा वेळ येते तेव्हा, जेव्हा वेळ येते तेव्हा तो कल्प किंवा ते युग किंवा तो जेव्हा काळ येईल की सगळ्या प्राण्यांनी केलेली कर्म ही त्या ठिकाणी आपल्या समष्टी प्राण्यांची कर्म ही त्या कारणामध्ये त्याचं मूळ कारण असणारं जे अज्ञान किंवा प्रकृती किंवा माया तिच्यामध्ये लीन व्हावीत, त्याच वेळेला भगवान संकल्प करतात. आणि भगवान म्हणजे तो एकच, खरं तर असं आहे एकच परमात्मा, त्याला ही 3 नाव आलेली आहेत. ज्या वेळेला एकच परमात्मा मायेच्या रजोगुणाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला ब्रह्मदेव नाव होतं, आणि त्यावेळेला तो जगताची उत्पत्ती करतो. त्याच परमात्म्याला जेव्हा रजोगुणाऐवजी सत्वगुण उपाधी लागतो त्यावेळेला तो ह्या जगताचं पालन करतो, आणि ज्या वेळेला त्याच परमात्म्याला तमोगुणा प्रधान मायेची उपाधी लागते त्यावेळेला, म्हणजे तमोगुण जास्त आहे अशा मायेची उपाधी लागते, त्यावेळेला ह्या संपूर्ण जगताचा तो संहार करतो. अशा प्रकारची स्थिती आहे. आता आणखी विचार नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिला की हे भगवान शंकर, आपण कुठे पहा भगवान शंकराची मूर्ती जी आहे तर त्याला काय म्हणतो आपण कर्पूर धवल, म्हणजे कापराप्रमाणे पांढरी शुभ्र अशी असते, आहे की नाही. आणि भगवान विष्णू पाहिलं तर ते कसं असतात घनश्याम, आहे की नाही, काळ्या वर्णाचे. या ठिकाणी सावळे परब्रह्म आवडेया जीवा, आहे की नाही, आपण म्हणतो ते घनश्याम अशा स्वरूपाचं आहे. पांडुरंगाची मूर्ती जरी पाहिली आपण तर ती पूर्णपणे काय आहे श्याम सावळी अशा प्रकारची प्रभा आहे. मग जर भगवान असं आहे की तमोगुणाचा वर्ण शास्त्रामध्ये सांगितलेला आहे काळा, आणि सत्वगुण कसा सांगितलेला आहे शुभ्र. आता जर भगवान शंकर हे तमोगुणात्मक देवता आहे, त्यांच्या ठिकाणी तमोगुण आहे ना जगाचा संहार करायला, त्यांचं स्वरूप कसं पाहिजे तमोगुणी देवता आहे भगवान शंकर, तमोगुणाचा वर्ण कोणता आहे काळा, मग त्यांचा कसा पाहिजे काळा, आणि आहे काय पांढरा धवल, आहे की नाही. कर्पूर गौरम करुणावतारम, आणि भगवान विष्णू परमात्म्याचा कसा पाहिजे पांढरा, त्यांचा कसा आहे काळा. हे का झालं याविषयी सांगतात नाथ महाराज लिहितात की काय झालं की भगवान आपण म्हणतो ना रामपूजी सदाशिव आणि भजन करी महादेव. भजन कोण करतं भगवान शंकर. कोणाचं करतात तर अखंड श्री विष्णूचं चिंतन करतात, श्रीरामाचं चिंतन करतात. आणि श्रीराम प्रभू काय करतात अखंड भगवान शंकराचं चिंतन करतात. मग एक एकाचे हृदय आणि गोडी साखरेच्या ठाई. होतं काय असा मनोविज्ञानाचा सिद्धांत आहे का मनुष्य जसं जसं चिंतन करील त्याच रूपाला तो प्राप्त होतो, ते स्वरूप त्याला प्राप्त होतं. मनुष्य अंतकरणामध्ये सूक्ष्म रीतीने जी गोष्टीचं चिंतन करील ती गोष्टीचंच रूप त्याला प्राप्त होतं. त्याला म्हणतात चिंतने चिंतने तद्रूपता. त्याला आपल्या शास्त्रामध्ये कीटकी भृंगी नावाचा न्याय सांगितलेला आहे चिंतनाविषयी. तर आपण पाहतो घरामध्ये कधी कधी ते कुंभारील माशीचं घरटं असतं आणि त्याच्यामध्ये ती एक आळी असते आणि दुसरी ती कुंभारील माशी इकडून येते आणि तिला टोचते, आहे की नाही. त्यामुळे त्या आळीला होतात वेदना आणि त्या प्राणीशास्त्राच्या दृष्टीनं याचं वेगळं कारण आहे, त्याला काय झुलाजी म्हणतात. तर त्याच्याप्रमाणे त्याचे कारण वेगळं आहे. परंतु ती जी कुंभारील माशी येते आणि तिला सारखी आपल्या त्या तीक्ष्ण अशा म्हणजे नांगीसारखा काही जो अवयव आहे त्याने त्याला टोचते आणि त्यामुळे त्या आळीला वेदना होतात आणि तिला रात्रंदिवस सारखी चिंता लागते, कुठून तरी येईल मला टोचेल, आता ह्या वेदना किती दिवस सहन करायचा. असं करता करता एक दिवस असा येतो की त्या आळीलाच पंख फुटतात आणि तिचंच रूपांतर कशामध्ये होतं कुंभारील माशीमध्ये. तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, ती वेगळी राहतच नाही. म्हणजे हा सिद्धांत आहे की मानसशास्त्राचा मनुष्य ज्याचं चिंतन करील तशा प्रकारचा होतो. आणि म्हणून या ठिकाणी भगवान शंकर कोणाचं चिंतन करतात भगवान विष्णूंचं. त्यामुळे त्यांचा वर्ण कोणाला येतो, त्यांचा वर्ण काय होतो
श्वेतवर्ण होतो. आणि श्वेतवर्णाचे भगवान विष्णू कोणाचं चिंतन करतात? महादेवाचं. आणि त्यामुळे त्यांचा वर्ण काय होतो? श्याम वर्ण होतो, असं नाथ महाराजांनी लिहिलेले आहे. आता या ठिकाणी ते असं लिहितात, स्वरूपे शंकर निष्काम खरा, परी उपाधी योगे संहारा. परंतु त्याला जर एकच परमात्मा आहे, त्या परमात्म्याला जर ह्या जगतात खरं तर तो कसा आहे? निष्काम आहे की नाही. त्या भगवान शंकराला कशाची इच्छाच नाही. परंतु या सृष्टीक्रमामध्ये संहाराचं काम कोणाकडे आलेले? त्याच्याकडं. तेव्हा संहाराचं काम करायचं तेव्हा निष्काम असणारा भगवान शंकर, त्याला कोणती उपाधी घ्यावी लागते? तमोगुणाची उपाधी घ्यावी लागते. आणि मग ह्या जगताचा संहार करतो. तर ते म्हणतात मग त्यावेळेला तो तिसरा डोळा उघडतो. पण असं म्हणतात की आता सध्याच्या काळामध्ये आता जगताची स्थिती आहे का लय स्थिती आहे. मग अशा वेळेला ते सांगतात की तो स्वरूपाने निष्काम असला तरी उपाधी योगे लोकसंहारा लागूनी व्यापारा करील. परंतु ज्या वेळेला लोकांचा संहार करायचा त्यावेळेला तो उपाधी योगे, योग म्हणजे संबंध, त्यावेळेला तो उपाधीचा संबंध करील. कोणत्या उपाधीचा? मायेचा जो तमोगुण आहे त्या तमोगुणाचा उपाधीचा संबंध करील. आणि मग लोकसंहारा, मग लोकांचा संपूर्ण संहार करण्याचा व्यापार किंवा उद्योग किंवा क्रिया तो करील. परंतु आता सध्या गरज आहे का त्याची? नाही. परित्या संहारा अवधी असे म्हणतात. तो संहार करण्याची वेळ आली का? आता नाही. त्याला अवधी म्हणजे अजून काही समय आहे. मग आता सध्या त्याच्या भगवान शंकराला कशाची गरज नाही. आता भगवान शंकर काय आहे? भगवान शंकर कैलासामध्ये आपले ध्यान चिंतन करीत बसतात. हिमालयामध्ये किंवा कुठं स्मशानामध्ये जिथं असतील तिथं त्यांचं एकच आहे. भगवान शंकर एक तर निर्विकल्प समाधीत राहतात आणि जर त्याच्या ठिकाणी समाधीतून उत्थान झालं तर राम राम म्हणतात. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. त्यांचं एकच एक गीतेचं चिंतन करतात, ते शास्त्र चिंतन करतात, नामस्मरण करतात, दुसरं काही करत नाही. कारण स्वभावे शंकर निष्काम खरा, त्यांना कोणत्याही प्रकारची कामना नाही. आणि जरी ज्या वेळेला कार्य करायचे लोकसंहाराचं त्याला तर अजून वेळ आहे. म्हणून म्हणतात लागूनी करील व्यापारा परित्या संहारा अवधी असे. मग आता भगवान शंकरांना काही काम आहे का? काहीच काम नाही. भगवान शंकर आपल्या निष्काम स्थितीमध्ये स्वे महिमे प्रतिष्ठित, आपल्या महिमेमध्ये बसलेले आहे, निर्विकल्प समाधीमध्ये. त्यांना त्या कैलासाचं वैभव वाटत नाही आणि त्यांना पार्वती मातेचं सुद्धा कोणत्याही प्रकारचं स्मरण राहत नाही. अशा प्रकारच्या आपल्या आत्मस्वरूपामध्ये, आत्मस्वरूपानंदामध्ये ते निमग्न असतात. आणि असे भगवान शंकर, त्यांना कारण काय आहे? आपलं काही करायला काही नाही. मग आता सध्याच्या काळात भगवान शंकर काय करतात ते सांगतात. प्रस्तुत द्वैत मत संहाराचे कर्म कराया प्रवर्ते साचे, परिचारी शिष्यासह यतीचे सोंग घेऊनी प्रगटला. मग भगवान शंकरांना अशी आज्ञा झाली देव लोकांमध्ये की आता ह्या पृथ्वी तलावर सगळीकडे काय झाले? द्वैतमत, म्हणजे हे जगत सत्य आहे, याच्या ठिकाणी ईश्वर आणि ईश्वराचा सेवा करणारा जीव हे दोन वेगवेगळे आहेत. जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद आहे, जगत सत्य आहे. अशा प्रकारचं शास्त्राचं वेदाला धरून वेदाचा अर्थ आपल्या स्वबुद्धीने आपल्या अनुकूल असा करून लोकांनी सगळीकडं द्वैताचा विस्तार केलेला आहे. या आता ह्या सध्याही काळात एवढं जरी भगवान शंकराने अवतार घेतला, शंकराचार्यांनी, माऊलींनी, जगद्गुरु तुकोबारायांनी या अद्वैत मताचा प्रसार केला, या अद्वैत मताचा सिद्धांत सांगितला, तरी आजही जर आपण पाहिलं, ज्यांना परमार्थिक म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये जर धारणा पाहिली तर ती द्वैताचीच आहे. सगळ्यांना द्वैतच सत्य वाटतं, अद्वैताचा सिद्धांत लवकर आरूढ होत नाही. एक असं सांगतात सर्वसामान्य सगळ्याच लोकांना तर द्वैतमत ते स्वीकारतातच, परंतु जे जे लोक शास्त्रचिंतक आहे, वेदांगाचा अभ्यास करतात, ते सुद्धा म्हणतात की वेदाचं मनोगत, गीतेमध्ये भगवंताचं मनोगत इतकंच नाही तर ज्यांनी अद्वैताचा प्रचार केला, ज्या ग्रंथ निर्माण केले, अशा ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय यांच्या ग्रंथामध्ये देखील द्वैतच मत सांगितलेले म्हणतात. कारण तुकाराम महाराज म्हणतात की अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. याचा अर्थ तुकाराम महाराजांना देखील अद्वैताचा, तुकाराम महाराजांचा अद्वैत तत्वज्ञानाशी विरोध आहे अशी लोक आज सुद्धा सांगतात. वास्तविक याविषयी स्वामी महाराज सांगायचे
अहो द्वैत तर कोणी नाही सांगितलं तरी हे सगळं सत्य आपल्याला वाटतच नाही. याला शास्त्र कशाला शिकायला पाहिजे? शास्त्र कशाला म्हणतात? अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. जी गोष्ट आपल्याला माहीत नसावी आणि ती गोष्ट जर शास्त्राने सांगितली तर त्याच्यात विशेषता आहे की नाही? या ठिकाणी शास्त्र जर अद्वैत प्रतिपादन करील तर त्या शास्त्राला शास्त्रत्व आहे. ते जर द्वैत मतच प्रतिपादन करील तर मग त्याला शिकण्यासाठी काही शाळेत जावं लागतं का? आणि त्याला काही शास्त्र शिकावं लागतं का? स्वामी महाराज विनोदानी सांगायचे, एकदा ज्या काळामध्ये आचार्य सगळ्या भारतभर त्यांनी पायी भ्रमण केलं. कशासाठी? ह्या अद्वैत मताची, वेदांत मताची स्थापना करण्यासाठी. झोपू नका. तर याच्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं. आणि एकदा ते आपल्या मठामध्ये बसले असताना सकाळी सकाळी एक द्वैती पंडित आला आणि त्यांनी सांगितलं, मला तुमच्याशी वाद करायचा. काय वाद करायचा? म्हणे अद्वैत मत सत्य नसून द्वैत मतच सत्य कसं, याचं मी तुमच्याबरोबर वाद करणार आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तर वाद नंतर करू, पण आज मला मंगल करायचं. संन्यासी पौर्णिमेला 2 महिन्यानंतर मंगल करत असतात, म्हणजे हजामत थोडक्यात. तर ते म्हणे की मला तिकडे जायचे, तर आपण बरोबरच जाऊ. आणि त्या ठिकाणी गेल्याबरोबर तो न्हावी बाबा कोणाची तरी हजामत करत होता. तर त्यांनी सांगितलं की न्हावी बाबा, तुम्हाला वंदन असो, तुम्ही ब्रह्मरूप आहात आणि तुम्ही साक्षात सच्चिदानंद रूप ब्रह्म आहात, आपल्याला वंदन असो. असं म्हटल्याबरोबर त्या न्हाव्यांनी त्या माणसाची हजामत सोडली आणि लगेच उभा राहिला. फार, अहो मी कसला ब्रह्म, मी गरीब न्हावी, मला कशाला या ठिकाणी, मला तुम्ही सच्चिदानंद काय, मला कुठं माहित आहे आणि तुम्ही कसं मला म्हणता, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेला आचार्यांनी मंगल झालं आणि नंतर घरी आले, मठात आले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता वाद करायचा. ते म्हणे ह्याच्यामध्ये वाद करण्यासारखं काय आहे? तो न्हावी बाबा सुद्धा द्वैत काय मानतो, ब्रह्म आहे म्हटलं तर मी गरीब नाही, त्याला सुद्धा कळतं की द्वैत काय आहे, सत्य आहे. आणि तुम्ही सगळ्या शास्त्रात अध्ययन करूनही तुम्ही काय म्हणता, द्वैत सत्य आहे. मग याच्यामध्ये विशेषता काय? याच्यासाठी कशाला वाद करायचं? जी गोष्ट न्हाव्याला कळते ती गोष्ट काय वाद करण्याची तिला काही गरजच नाही ना, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ भगवान शंकर जे म्हणतात की आता हे जे काही जगताचा संहार करायचा त्यालाही आपल्याला वेळ आहे, परंतु म्हणतात की जगामध्ये आता सध्या जर पाहिलं तर सगळीकडे कोणतं मताचा प्रचार आहे? द्वैत मताचा प्रचार आहे. आणि द्वैत मताचा प्रचार आहे आणि हे द्वैत जीवाला अत्यंत काय घातक आहे. द्वैताद्वयी भयम भवती. जितकं जितकं द्वैत तितकं तितकं दुःख. द्वैताद्वयी भयम भवती. जितकं जीवनामध्ये द्वैत, द्वंद्व, सुख दुःख, शीत उष्ण आहे की नाही, द्वंद्वच आहे की नाही, द्वैत आहे. तर त्याच्यामध्ये कसं होतं, आता थंडीमध्ये वाटतं की नको, उन्हाळा बरा, आणि उन्हाळ्यामध्ये वाटतं थंडी बरी, पावसाळ्यामध्ये वाटतं दोन्ही परवडले पण पाऊस नको. म्हणजे कायम जोपर्यंत हे अनेकत्व आहे तोपर्यंत मनुष्याला दुःख आहे, आणि दुःख कुठं नाही, एकत्वात आहे की नाही. म्हणून माणसाला दिवसभर व्यवहारात आपल्याला पैसे मिळत नाही का, मान मिळत नाही का, तरी सुद्धा त्या माणसाला घेतच राहावं वाटतं का, सगळं सोडून झोपावंच वाटतं. रात्री झोपेत कोण असतं, अनेक असतात का एक असतं? एक असतं हे सुद्धा कळत नाही, इतकं माणसं आहे की नाही. अनेक तर नाहीत, परंतु मी एक आहे हे सुद्धा भान नसतं, आणि तेव्हा म्हणतो की मला काय आहे, खरंच सुख आहे की नाही. आणि जर याच्यात दुःख असतं, स्वामी महाराज सांगायचे, एका माणसाला सांगितलं की त्याला फार पैशाचा लोभ होता. त्याला सांगितलं की तुला पैसेच पाहिजे ना, तर 3 दिवस झोपायचं नाही, किंवा झोपायचं तू न झोपता 15 दिवसामध्ये जेवढे पैसे मोजतील तेवढे पैसे तुला. तर म्हणलं फारच चांगली गोष्ट झाली. आजकाल तर काम तर नकोच आहे, बिना कामाचं बिना कष्टाचं आपल्याला पैसे पाहिजेतच. त्यामुळे तो म्हटलं की हे साधी गोष्ट, मोजायचे आणि घ्यायचे, झोप नाही घ्यायची. एवढं 15 दिवस लागू का, झोपायचंच नाही, जितकं जास्तीत जास्त मिळवता येईल मोजता येईल तेवढं मोज. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, नंतर झोप येणारच की नाही. तिसऱ्या दिवशी त्याला पैसे मोजताना झोप यायला लागली. तो समोर मनुष्य दंडा घेऊन उभाच होता. तो म्हटला तू झोपायचं नाही, नाही तर हे तुला काही मिळणार नाही, तुम्ही झोपू नका. ते म्हणे बरोबर. पुन्हा थोडा वेळ झालं की आता झोप स्वाभाविकच आहे, परत त्याला झोप यायलाच लागली. त्यांनी सांगितलं झोपायचं नाही, नाही तर तुला 1 पैसा मिळणार नाही. तो म्हटला त्या पैशाला आग लावा, मला झोपू द्या. म्हणजे आता एवढा हा सगळा व्यवहार द्वैतातलाच आहे की नाही. त्या द्वैतामध्ये एवढे होते तरी त्याला झोपेचं महत्व आहे की नाही. झोपेमध्ये मनुष्य कोण आहे, किती जण आहे,
एकटाच आहे. बऱ्याच वेळेला आता आपण एवढे झालं, आपण खेळत असतो किंवा गप्पा मारत असतो, आपल्याला कंटाळा येतो, आपल्याला काय जरा एकटं राहावं वाटतं. मग आपण संध्याकाळी इंद्रायणीच्या कडेला जाऊन एकटं बसतो. एकटं बसल्यावर बरं वाटतं. का बरं वाटतं? म्हणजे सुख आहे. सुख कशात आहे? एकांतात आहे, एकाग्रतेत आहे, एकटं राहण्यात आहे. आणि शिवाय काय आहे, माणसाला असं वाटतं दुसऱ्या आपलं कोणती जर वस्तू असली आपल्याजवळ, त्या वस्तूत कोणी वाटेकरी असावे वाटतं काय? वाटत नाही. वाटेकरी असले की द्वैत आहे की नाही? द्वैतात पुन्हा काय? भय आहे. म्हणून त्याचा मोठा प्रक्रिया आहे की मनुष्याला काय आपल्या स्वविरोधी, आपल्या विरोधी कोणीच नसावं, आपल्या सत्तेत नसावं. स्वप्नातलं खोटं असलं तर काही नाही, पण सत्यरीतीनं त्याला म्हणतात की काय, स्वभिन्न, आपल्याहून भिन्न कोणी नसावं, आपल्याहून प्रबल नसावं, आपल्याहून विरोधी नसावं, आणि आपणच काय असावं, सर्वांचं आधिपत्य असावं, नाही की नाही? अशी इच्छा आहे. म्हणजे कोणाची इच्छा आहे? आपल्याला अद्वैताची इच्छा आहे, एकटंच, आहे की नाही? लहान बालक असतं, नंतर त्याला त्याच्या पाठीवर दुसरं बालक होतं, त्यावेळेस ते त्याला मारतं, खाऊमध्ये वाटेकरी झाला, लगेचच्या लगेच त्याला वाटतं की आपण एकटा असावं, आहे की नाही? म्हणजे माणसाला खरी आवड कशाची? अद्वैताचीच आहे, पण आपण विचार करीत नाही त्याच्याचे. जसं पिछेशी आई आगे झकाय, मागं पण असंच आलं. द्वैतात लोकांनी आनंद भोगला, आपल्या आई वडील परंपरा, म्हणून आपल्याला वाटतं आपणही तसंच करायचं. म्हणून हे खरंच काय पडिली हे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हणून. आपण कधी थोडं एकांतात एकाग्र विचार करत नाही, आणि तो विचार शास्त्राच्या साह्याने करत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं की असं कसं असतं. जरी आपण 4 वर्ष अद्वैताचा विचार केला तरी असं वाटतं की त्याच्यानंतर मात्र द्वैताचाच विचार केला पाहिजे. एकटे, कारण म्हणतात देवाला सुद्धा एकट्याला कर्मे ना, आहे की नाही? तत्र एकाकी न रमते, त्याला सुद्धा एकट्याला करमत नाही. आणि स द्वितीयम ऐक्ष, काय त्याने द्वितीयम ऐक्ष, त्यांनी सुद्धा द्वैत्वाची संकल्पना केली. त्यामुळे चतुर्भुज झालंच पाहिजे. भगवान सुद्धा चतुर्भुज आहे असं आपण म्हणतो. जे अद्वैत शास्त्राचं चिंतन करतात त्यांना देखील द्वैताचं वाटतं. याचं कारण लोकरूढी ती आलेली, जे पडिली हे रूढी जगा परिचार, म्हणून आपल्याला असं वाटतं. परंतु इथं ते सांगतात की आता सध्या भगवान शंकराने असा विचार केला की लोकांचा संहार करण्याची वेळ आलेली नाही, पण वेळ सगळ्या जगामध्ये पाहिलं. आता बघा, वारीमध्ये सगळ्यात जास्त गीता कोणत्या गेल्या माहिती आहे का? इथं एक गाडी लागली होती, त्याच्यावर नाव होतं गीता जशी आहे तशी. ती आहे त्या प्रभुपाद स्वामींची. तिच्यामध्ये कोणतं मत सांगितलेले? सर्व द्वैत मत. आणि सगळे लोक, आपले वारकरी लोक म्हणतात स्वस्तात आहे गीता, आहे की नाही? इतरांच्यापेक्षा स्वस्तात आहे. आणि मग ते म्हणतात गीता जशी आहे तशी. जशी आहे, भगवंताचं मनोगत आहे का तिच्यामध्ये? भगवंताचं मनोगत द्वैतात आहे का अद्वैतात? सगळी गीता पहा बरं, तर त्यांनी द्वैतात सांगितलेली, सगळी लोक सांगतात. आणि मग जर विचारसागरामध्ये 2-3 वर्षापूर्वी त्या गीतेचं अध्ययन केलेले एक होते, आणि ते सारखे पाठ झाला का ते माझ्याकडे यायचे तिथं, आणि तिथे येऊन म्हणायचे, पण ह्या गीता जशी आहे तशा गीतेमध्ये हे नाही सांगितलं म्हणून. मी म्हणलं ती जशी आहे तशी नाही, ह्याच्यामध्ये हे जे आहे आपण जे चिंतन करतो ते जसं आहे तसं आहे. हे शंकराचार्यांनी भाष्यामध्ये सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हे जसं आहे तसं. नाहीतर तुम्ही त्याची दीक्षा घ्या आणि तेच करा. इथं कशाला आमचा कशाला वेळ घेता त्याच्यामध्ये? तुम्ही दिवसभर ते करणार, आणि हे शिवाय चुकीचं तत्वज्ञान त्याला म्हणता येत नाही. अशा प्रकारचं तेव्हा भगवान शंकराने विचार केला की हा पृथ्वी तलावर, विशेषतः बाकीच्या पृथ्वी तलावर हा विचारच नाही, द्वैतही नाही अद्वैतही नाही. तुम्ही अमेरिका, इंग्लंड तिकडे गेले, ते म्हणतात ल्यावे खावे प्यावे काय असावे सदैव, काय हेची ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हवं संसारी. काय नाही, माणसाने ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, असं ते म्हणतात. जोपर्यंत आहे खावं प्यावं त्यांचा हा विचारच नाही, मी कोण आहे आणि कुठून गेलो. परंतु ह्या भारताची जी संस्कृती आहे, भारत जो देश आहे, भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे रम्मान झालेला, तत्वज्ञानामध्ये रम्मान झालेला जो देश आहे, म्हणजे ज्या देशातील भूमीतील लोक आहेत त्यांना म्हणतात भारतीय. तेव्हा त्यांच्यासाठी हा विचार आहे की ते म्हणतात की ह्या भारतामध्ये जर मूळ आहे ही अद्वैताची भूमी, अद्वैत तत्वज्ञानाने संपन्न असणारे या ठिकाणी लोक आहेत. सगळे कोणाला विचारलं तुझं नाव काय, तर सोहम,
मी ब्रह्म आहे असे म्हणणारे लोक एक काळामध्ये. आणि आता कोणाला जाऊन विचारलं का सगळे म्हणतात मी काय आहे, मी गरीब, मी दीन, मी दुःखी, मी दुबळा, असं लोक म्हणतात. फारच कोणाची मजल गेली तर त्या सगळ्या जगताचा नियामक असणारा जो परमात्मा त्याचा मी गरीब भक्त आहे, ऐके नाही, मी भक्त तू देव ऐसे करी, अशी लोकांची मजल. हे त्यांनी पाहिलं की सगळ्या लोकांना एकदम दिनवाणी झालेले, मी जन्मणारा, मी मरणारा, मी अमुक करता, मी भोगता, अशा प्रकारचे सगळे लोक आहेत. आणि हे पाहिल्यावर भगवान शंकरांनी सगळ्या ठिकाणी फिरले. आळंदीला पण भगवान शंकर आले होते. पद्मपुराणामध्ये कुठं वर्णन आलंय की माऊलींच्या समाधीपूर्वी येऊन भगवान शंकरांनी या ठिकाणी जिथं समाधीची जागा आहे तिथं लोटांगण घेतलेलं आहे. आणि त्याच वेळेला त्यांना वाटलं की आता मला एक शिष्य केला पाहिजे. मी तर आलो तर मला तर काही जगाचं भान राहत नाही. मी जरी किती कार्य करायला लागलो तर मी काय होऊन जातो, मी जातो समाधीमग्न होऊन. मग माहिती आहे ना, माऊलींनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांना 7 दिवस उन्मनी अवस्था होती असं नामदेवरायांनी वर्णन केले. पण ते म्हणे मी जरी कार्य केलं नाही तर हे माझं सगळं बल कोणाला देतो, भगवान विष्णूंना. म्हणजे विष्णू जे काय अवतार घेतील भगवान संत सम्राट माऊलींना. आणि माऊली ज्ञानेश्वरीच्या द्वारा हा प्रचार या ठिकाणी करणार आहे असं त्यांनी फार पूर्वीच या ठिकाणी 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा तो हा सुख सोहळा कायवानू असं म्हणतो. ह्या सिद्धपीठामध्ये भगवान शंकरांनी संकल्प केला होता. आणि तो संकल्प कोणी पूर्ण केला अद्वैताचा, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगून या ठिकाणी तो पूर्ण केलेला आहे. तर आता भगवान शंकर जे आहेत ते भगवान शंकर म्हणतात की ह्या द्वैताचं सगळीकडे साम्राज्य झाले, तेव्हा ते द्वैत मताचा संहार केला पाहिजे. नुसते या जगताचा नाश करून काय उपयोग. जगताचा दुःखाला कारण असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचं कार्य जे दुःख, हे सगळं आपल्याला घालवायचं असेल तर ह्या द्वैत मताचा संहार अगोदर केला पाहिजे आणि अद्वैत मताची स्थापना केली पाहिजे. म्हणून म्हणतात की काय प्रस्तुत द्वैत मत संहाराचे कर्म कराया प्रवर्ते साचे. ते साचे म्हणजे खऱ्या अर्थाने द्वैत मताचा संहार करायचा, म्हणजे द्वैत मताचं काय करायचं, खंडन करायचं. म्हणून त्या खंडन करण्यासाठी प्रवर्ते म्हणजे भगवान शंकर प्रवृत्त झाले. म्हणजे भगवान शंकरांनी काय केला, अवतार घेतला. कोणाच्या रूपाने, शंकराचार्यांच्या रूपाने. आणि संपूर्ण भारत भ्रमण करून या ठिकाणी द्वैत मताचं खंडन केलं. प्रस्तुत द्वैत मत संहाराचे कर्म कराया प्रवर्ते साचे परिचारी शिष्यासह यतीचे सोंग घेऊन प्रगटला. मग ते म्हणतात आता हे जे कर्म करायचं तर द्वैत मताचा संहार हेच आपलं काय कर्म नाम, हे कर्तव्य आहे. मग यासाठी ते प्रवृत्त झाले. परंतु आता म्हणजे त्यांनी शंकराचार्यांच्या रूपाने यायचं ठरवलं. पण केवळ शंकराचार्य एकटे येऊन नाही, एकट्याचा नव्हे खेळ मनवणी मेळ मिळविला. त्यांनी सांगितलं शंकराचार्यांनी एकट्याने कार्य केलं असतं, परंतु एकटा जेव्हा कार्य करतो तेव्हा त्याच्यात अनेक प्रतिबंध येतात. म्हणून संघटित होऊन काही कार्य करायचे असतात. मग त्याच्यात संघटना म्हणजे वेड्यांचा बाजार नाही, असं एक थोडेच मोजकेच, परंतु ते कसे पाहिजे, विशेष अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण शक्तीने संपन्न अशा लोकांचं संघटन केलं पाहिजे. म्हणून भगवान शंकराचार्यांच्या रूपाने जेव्हा आले तेव्हा ते एकटे आले नाही, तर त्यांनी आपले 4 शिष्य बरोबर आणले. काय नाव त्यांची, पद्मपादाचार्य, त्रोटकाचार्य, सुरेश्वराचार्य, हस्तामलकाचार्य, अशा 4 शिष्यांना ते बरोबर घेऊन आले. बघा ह्या 4 शिष्यांनी भारताच्या 4 कोपऱ्यामध्ये 4 मठाची स्थापना करून त्याच्याद्वारा संपूर्ण भारताचं अद्वैत तत्वज्ञान एक प्रकारचं संघटित अशा प्रकारचं ठेवून त्याचा प्रचार प्रसार केलेला आहे. आजही शंकराचार्यांनी ज्या 4 मठाची स्थापना केली तिथूनच आपल्या वैदिक धर्माचा सगळ्या ठिकाणी प्रचार होतो. तेव्हा त्या 4 शिष्यांना ते बरोबर घेऊन आले म्हणजे याचा अर्थ ते येताना निष्काम होते आणि आता त्यांना खरोखरच कामना झाली का ह्या जगात द्वैत मताचा संहार करायला पाहिजे, असं नाही. ही त्यांची लीला आहे. ब्रह्मसूत्रामध्ये लिहिलं लोकवत्तु लीला कैवल्यम, म्हणजे साक्षात ब्रह्मरूपच आहेत. भगवान शंकराचार्य हे ब्रह्मरूपच आहे. आणि ब्रह्मरूपाचा स्वभाव जर पाहिला तर कसा, स्वभावे शंकर निष्काम खरा. ते खरे निष्काम आहे, त्यांना काही गरज नाही, त्यांच्या दृष्टीनं जगच नाही. ते उत्पन्न झालं काय, राहिलं काय आणि बुडालं काय, काही गरज नाही.
परंतु या ठिकाणी आपल्याला स्वप्न जसं आहे, स्वप्न चांगलं पडलं तर चांगलं का वाईट पडलं तर चांगलं का दोन्ही खोटे? दोन्ही खोटे. तरी मग आपल्याला स्वप्न चांगलं पडावं वाटतं का वाईट पडावं वाटतं? चांगलं. जर वाईट पडलं तर आपण तुळशीच्या कानात जाऊन सांगतो आहे की नाही, म्हणजे स्वप्न चांगलंच पडावं. तसं भगवान शंकराचार्यांचं भगवान स्वभावे शंकर निष्काम खरा. परंतु आता ह्या जगामध्ये लोकांना हे कळतंय का सगळं जगत मिथ्या आहे असं त्यांना कळतंय का? द्वैत मिथ्या आहे असं कळतं का? नाही. परंतु लोक द्वैत मिथ्या न कळल्यामुळे लोक तडफडतात की नाही, दुःखाने गांजलेले आहेत की नाही, पिडलेले आहेत. तेव्हा त्यांच्याविषयी दया त्यांच्या अंतःकरणात आली आणि ते म्हणतात आपल्याला काही गरज नाही, पण आता लोकांसाठी हे केलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं, लोकांसारखंच एक शरीर धारण केलं आणि सोंग घेतलं. बहुरूपी जसा वेश धारण करतो तसं त्यांनी एक संन्यासाचं यतीचं सोंग घेतलं. सोंग घेतलं याचा अर्थ खरं नाही. म्हणून ते म्हणतात की काय परिचारी शिष्यासह यतीचे सोंग घेऊन प्रगटला. 4 शिष्यांसह त्यांनी यतीचं म्हणजे संन्यासाचं सोंग घेतलं. सोंग याचा अर्थ खरं नाही. मग खरं काय आहे? फक्त सत्यत्व त्यांचा सिद्धांत होता. नाहीतर मग शंकराचार्य एक खरे आणि ब्रह्म एक खरं. म्हणून ते त्यांनी ते घेतलेलं काय आहे? सोंग आहे. आणि सोंग घेऊन प्रगटला आणि प्रगट झाले भगवान शंकर. शंकराचार्य नामे यतीने सांख्य न्यायादी दर्शने नास्तिक बौद्धादी गहने खंडन केली सर्वार्थी. आणि शंकराचार्य नामे यतीने, शंकराचार्य नावाचे जे यती संन्यासी त्यांनी काय केलं? सांख्य न्यायादी दर्शने. तर काय आहे की आपल्या ह्या भारतीय संस्कृतीमध्ये फार मोठ्या विद्वानांनी रात्रंदिवस परिश्रम, चिंतन, अनुसंधान, तपस्या करून सारखा एकाच गोष्टीचा विचार केलेला आहे. ते आताच सांगितलं आपण, नेमका जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, परमात्मा काय, याचाच विचार केला. हे जगत झालं कुठून? आता सांगितल्याप्रमाणे कोवई कर्तास्य विद्यते, हाच विचार सगळ्यांनी केलेला आहे. आणि हा विचार करणाऱ्या ज्या काही एक विचार प्रणाली आहेत त्यांना भारतीय संस्कृतीमध्ये दर्शन या नावाने सांगतात. दर्शन म्हणजे खरं काय आहे याचा शोध घेणारे जे विचार आहेत त्याला काय म्हणायचं? दर्शन. ज्या लोकांनी रात्रंदिवस आपली बुद्धी जी आहे ती बुद्धी शास्त्राच्या आधारे आणि कोणी कोणी शास्त्राचा आधार सोडून ज्यांनी स्वबुद्धीने विचार केला ते त्यांना दार्शनिकच म्हणतात. परंतु ते कोणते? नास्तिक. त्यांना काय म्हणतात? नास्तिक दर्शन. म्हणजे त्याच्यामध्ये वेदाचं प्रामाण्य त्यांनी मानलेलं नाही. आणि काहींनी वेद घेतला परंतु वेदाच्याच आधाराने विचार केला, परंतु त्यांचा विचार कसा केला? स्वबुद्धीनं वेदांच्या शब्दाचा विचार केला. त्यामुळे काहींना त्या वेदाचा विचार पूर्ण आकलन झाला आणि काहींना पूर्ण आकलनच झाला नाही. मग त्यांनी आपल्याला जसं अनुकूल असेल, आपल्या बुद्धीची जेवढी झेप असेल तसे त्याचे अर्थ केले. तर ती जी दर्शन आहे ती आस्तिक दर्शन आहे. त्या आस्तिक दर्शनं 6 प्रकारची आहेत. मला वाटतं एक दिवस सांगितली होती त्यांची नावं. ही नावं आपली पाठ झाली पाहिजे, हळूहळू त्याचं सगळं परिचय झाला पाहिजे. तर ही दर्शनं 3 दर्शनं जी आहे ती नास्तिक आहे. कोणती? चार्वाक नावाचं एक दर्शन, जैन आणि बौद्ध, ही नास्तिक दर्शन आहे. आणि 6 आस्तिक दर्शन आहे. त्याच्यामध्ये दोघांच्या जोडे आहेत, त्याला युग्म म्हणतात. त्याच्यामध्ये वैशेषिक आणि न्याय हे एक युग्म आहे. नंतर सांख्य आणि योग हे दोन्हींचे विचार जवळजवळ सारखे आहेत. आणि पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे लिहून घेण्याची काही गरज नाही, तुमचे पाठच होतील, ऐकून कंटाळा येईल त्याचं. तर ते म्हणतात की हे पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी 6 दर्शन आहे. यांना काय म्हणतात? आस्तिक दर्शन असं म्हणतात. ही आस्तिक दर्शन आहे. याला तर हा जो विचार आहे तर याच्यामध्ये सगळे विचार अपूर्ण आहेत. कोणापासून? नास्तिक दर्शनाचे विचार चुके. ते माऊली म्हणतात ना, हे सगळे विचार आपल्याला आता पुढच्या वर्षी तुम्हाला जेव्हा ज्ञानेश्वरीचं चिंतन होईल तेव्हा लक्षात येतील. देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती. हे जर शिकलं तर आपल्याला ज्ञानेश्वरी कळते. विचारसागर पंचदशी नाही कळली तर सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये कधी प्रवेश होत नाही. मग फक्त भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी असंच म्हणायचं. त्याच्यामध्ये अर्थ काय याचा विचार कळतच नाही. देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणून विसंवादी धरिती आयुधे हाती. विसंवादी आयुधे म्हणजे परस्पर विरोधी त्यांच्या हातामधली शस्त्र किंवा जे काही आयुध आहेत असं माऊलीने वर्णन केले. फार महत्वाचं, सगळ्या जगातल्या विद्वानांना किंवा शास्त्रकारांना जे खूप विद्वान आहेत त्यांना हे ज्ञानेश्वरीचं मंगलाचरण फार
म्हणजे त्याला काय म्हणतो, इतकं अद्भुत वाटतं आणि ते फार आश्चर्याने थक्क होऊन जातात. काय माऊलींची प्रतिभा असेल. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती मनवनी विसंवादे धरिती आयुधे हाती तरकू तोची फरशू नीती भेदू अंकुशू वेदांत तो महारसू मोदकू मिरवे एके हाती दंतो जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धो अभय असतो देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. असे 6 दर्शनाचं वर्णन. ह्याचा अर्थ जसं आपण काल चिंतन केलं, उपनिषद शिकली पाहिजे. उपरी दशोपनिषदे माऊली सांगतात की नाही, तसे देखा षडदर्शने मणिपती. आपल्या जीवनात असा एक आपण हे करायचं की आपल्याला 6 दर्शन आपण शिकणारच. आता काल एक जण आले की ते काशीला 13 महिने राहिले आणि त्यांनी 6 दर्शनाचे प्राथमिक स्वरूपाचे जे ग्रंथ आहे तर त्यांचं थोडं चांगल्या विद्वानांवर बसून चिंतन करून आले. तर त्याचा अर्थ त्यांना ही प्रेरणा ज्ञानेश्वरीमधून मिळाली किंवा विचारसागरामधून मिळाली किंवा ही दर्शन म्हणतात. याची मूलभूत कल्पना काय आहे तर आपण थोडं तरी त्याचं चिंतन करू. म्हणून त्या ठिकाणी 6 दर्शनांचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे, म्हणजे तो वेदांताला जवळ आहे. परंतु या ठिकाणी ही जी 6 दर्शन आहेत त्याच्यामधली 5 दर्शनं जी आहेत तर ही खंडन करण्याला योग्य आहे. यांची मतं सुद्धा परिपूर्ण नाही. परिपूर्ण दर्शन कोणतं आहे? फक्त वेदांत दर्शन आहे. परंतु वेदांत दर्शन चांगलं समजण्यासाठी यांची सुद्धा मदत होते. म्हणून ते सांगतात की काय नास्तिक काय शंकराचार्य नाम यतीने, शंकराचार्य नावाच्या यतीने म्हणजे संन्याशांनी सांख्य न्यायादी दर्शने, सांख्य दर्शन न्याय दर्शन आता सांगितले ना 6 दर्शन. न्याय आदी म्हणजे न्याय आहे आधी ज्याच्या, म्हणजे इथं नावं नसली तरी ती घ्यायची. सांख्य ज्ञान न्याय पूर्वमीमांसा वैशेषिक आणि न्याय ही सगळी दर्शनं. पूर्वमीमांसा ही 5 दर्शनं. नाही तर तुम्ही म्हणाल वेदांताचं खंडन केलं, सर्व दर्शनाचं नाही. सर्व दर्शन संग्रह नावाचा एक ग्रंथ आहे. तो ग्रंथ लिहिला विद्यारण्य स्वामींनी, सर्व दर्शन संग्रह. तर त्या ग्रंथावर त्या ग्रंथावर अभ्यंकर शास्त्रींनी दर्शनांकुरा नावाची टीका केलेली, ती विद्वानांच्या मध्ये फार प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे दार्शनिक विचार जो आहे तो आपल्याला करायचा. आता आपलं कसं आहे, आपलं वय थोडं आहे की नाही आणि आपली बुद्धी तीक्ष्ण, आपल्याला ह्या गोष्टी सर्व झाल्या तर उरल्या आपलं आयुष्य कितीतरी उरणार की नाही. वास्तविक आपल्याला काही करायची गरज नाही, विचारसागरातच आपण काय होणार, मुक्त होऊन जाणार. पण झालं तरी उरलेल्या आयुष्यात काय करणार आहे की नाही. तर उरलेल्या आयुष्यात आपलं गरज आहे म्हणून नाही, परंतु मजेने आहे की नाही. गरज नसले तरी मनुष्य, जसं आपल्याला मनुष्याचं पक्वान्न खाऊन पोट भरलं तर ते काय करत असतो, तर ते लोणचं जे तो चाटत राहतो, किंवा ते मिरचीत बोट बुडवतो, थोडं लावतो. का पोट नाही भरलं का? भरलं आपलं मजेने थोडं, बाकीचे बरोबर जेवतात तोपर्यंत असं म्हणतो. तसं आपल्याला जरी आता तत्वज्ञान झालं तरी आपलं चटणी कोशिंबिरी लोणचं तोंडी लावण्यासारखं हे दर्शनाचा अभ्यास करायचा, काय दुसरं करायचं. पण याच्यासाठी हा निश्चय कधी झाला पाहिजे आपला, आत्ताच झाला पाहिजे. म्हणून म्हणतात की ह्या शंकराचार्य नावांच्या संन्याशाने सांख्य न्यायादी दर्शने, सांख्य न्याय इत्यादी दर्शन आणि नास्तिक बौद्ध आदी गहने, आणि नास्तिक असणारी बौद्ध आदी म्हणजे बौद्ध जैन चारवाक, जे नास्तिक वेदनिंदक आहात, नास्तिक म्हणजे जे वेदाला मानित नाहीत, त्यांची जी मतं आहेत ती मतं फार गहन आहे, अत्यंत गंभीर मतं आहे. जर आपण किती आस्तिक असलो ना तर आपली बुद्धी किती जरी कसाला लावली तरी तेच लोक सरस भरतील अशा रीतीने त्यांनी मांडलेली. त्यांच्याजवळ अनुमान प्रमाणाचा हत्यार आहे. बौद्ध मत विशेषतः त्याच्यामध्ये अनुमान कोणती गोष्ट म्हणली तर्काने त्यांनी सिद्ध केलेली आणि तर्काने तुमच्या मताचं खंडन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्या मताला काय म्हणतात, गहन मत म्हणतात. सांख्य मत जरी असलं, सांख्य मत जवळ हे वेदांताला, परंतु त्या ठिकाणी त्या मताच्या मध्ये जर आपण त्या लोकांशी वाद करायला लागलो तर आपणच पराभूत होण्याची शक्यता आहे. तसंच पूर्वमीमांसादी मतं सुद्धा अशाच प्रकारची. म्हणून म्हणतात की नास्तिक बौद्धादी गहने, ही मतं गहन आहेत, परंतु अशी असली तरी खंडन केली सर्वार्थी सर्व बाजूने पूर्णपणे त्यांचं काय केलेलं आहे, खंडन. ते कोणी केलं, भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी असं म्हणतात. सांख्यादी मते ज्यास अज्ञात त्याशी खंडनाचे कोण कौतुक, ऐसे पाहुनी बहुत लोक निश्चल दासा
दया उपजली. आता ते म्हणतात परंतु सांख्यादी मताचं खंडन केलं, परंतु मग आता त्याचा अभ्यास करायचा. अहो पण आम्हाला सांख्य मतच काय आहे माहित नाही, त्याचं खंडन काय करणार आपल्याला. आपल्याला सांख्य हे फक्त आजच नाव ऐकलं आहे की नाही. सांख्य म्हणून काही प्रकार, कोणत्या प्रकारची भाजी कशाबरोबर खातात हे काही जर माहीतच नाही तर त्याचं म्हणे शंकराचार्यांनी खंडन केलं. खंडनाचे कोण कौतुक, त्याला काय कौतुक आहे. आपल्याला सांख्य मत आपण वाटलं का सांख्य तत्व कौमुदी, त्याच्यावर वैशारदी नावाची केलेली वाचस्पती मिश्रांनी टीका, सांख्य सूत्र त्याच्यावर केलेलं वात्सायनात्मिकांचं भाष्य आपल्याला माहित तरी आहे का त्याचं. आणि म्हणे काय शिकता, म्हणे आम्ही सर्व दर्शन संग्रह शिकतो का, सांख्य मताचं खंडन. पण सांख्य काय हेच माहित नाही आहे की नाही. ही कोणाची स्थिती आहे, तुमची आमची, आपल्यासाठी चाललंय हे. सांख्यादी मते जास्त अज्ञात, त्याचं त्याला अज्ञान आहे, तर त्यास खंडनाचे कोण कौतुक. त्याला त्या ग्रंथाचं खंडन करण्यात वा वा काय सांख्य मताचं खंडन, पण मतच माहीत नाही तर खंडनाचं काय कौतुक आहे. तर ते म्हणतात ऐशे पाहुणी बहुत लोक, असं त्यांनी बहुत लोक पाहुणी, असे बरेचसे लोक म्हणजे इथं पसायदानामध्ये जमणारे सगळेच आहे की नाही. असं पाहिलं आणि मग निश्चल दासा दया उपनली. निश्चल दासांच्या मनात काय, जर असं केलं तर आपोआप यांची संख्या कमी होत जाईल आहे की नाही. याच्यात कमी होती. तर अशा प्रकारचं शंकराचार्यांचं खंडन करणारे जटिल ग्रंथ वार्तिक आपण पाहिलं तर कोणाला त्याचं कौतुक वाटेल, कारण त्याचं मूळ मत काय आहे त्या दर्शनाचं हेच लोकांना माहीत नाही. हे पाहिल्यानंतर निश्चल दासा दया उपजली, त्यांच्या अंतकरणामध्ये दया उत्पन्न झाली. आईशी दया येऊनी मनात, अद्वैताची प्रक्रिया चित्तात, आणूनी विचार सागरात अवश्य तेवढी वर्णिली. आणि आईशी मनात दया येऊनी, असं त्यांच्या मनामध्ये दया आली. आणि मग त्यांनी काय ठरवलं, खरं काय आहे, मनुष्याला अद्वैताचं ज्ञान व्हायला पाहिजे. अद्वैत तत्वज्ञानाने त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि अद्वैत तत्वज्ञान प्राप्त होण्यासाठी एवढा मोठा ग्रंथांचा हा विस्तार वाङ्मयाचा आहे. किती वाङ्मय त्यांनी लिहिले ना, माऊलीने त्या गणपतीचं सगळे बसवले, किती लिहिलं त्याच्यामध्ये. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्तीदासो अवधारिजो. आता म्हणतात की तो गणपती कसा देख स्मृती तेची काय बरोबर ना, नाही काय हा शब्द ब्रह्म अशेष, शब्द ब्रह्म म्हणजे सगळा वेद आहे की नाही. शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश, जेच वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. स्मृती तेची अवयव देखा अंगिक, पहिल्यांदा आले वेद, त्याच्यात पुन्हा काय आलं स्मृती. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव, तेच लावण्याची ठेव अर्थ शोभा. आणखीन पुढं अष्टादश पुराणे, तीची मनी भूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. एवढंच नाही, पदबंध नागर, तेच रंगाथिले अंबर, जेच साहित्यवाने सपुर उजाळाचे. आता वाटलं बरे जाऊ द्या, पहिलं वेद, नंतर काय स्मृती, नंतर पुराण, एवढं नाही, देखा काव्य नाटका, जे निर्धारित असं कौतुका, त्याची ऋणधुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी, नाना प्रमेयांची परी, निपुणपणे पाहता कुसरी, काय दिसती उच्चिते पदे माझारी रत्ने बली. तेवढ्यावरही नाही भागलं, देखा षडदर्शने मणिपती. म्हणजे सगळं जेवढं वाङ्मय या भारतात झालं असेल, काव्य आणि नाटकाची सुद्धा आवश्यकता आहे. काव्य आणि नाटकातलं थोडंसं आपल्याला ज्ञान असलं तरच आपल्याला ज्ञानेश्वरीचं एक रस घेता येतो, रसास्वादन करता येतं. हे अशा प्रकारचं हे. आता हे कोण करत बसणार एवढं आहे की नाही. एवढं होईल का आता हे एवढं. 4 वेद, 6 पुराण, आपलं 18 पुराण, 6 दर्शन, सगळी काव्य, त्या काव्य किती, काव्याचा केवढा विस्तार आहे, नाटकं किती आहेत, आणि या सगळ्यांचं आपल्याला होईल का चिंतन, होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी सांगतात आईशी दया येऊनी मनात, अशी त्यांच्या अंतकरणात दया उत्पन्न झाली आणि अद्वैताची प्रक्रिया चित्तात आणूनी. आणि लोकांना फक्त अद्वैत ज्ञान व्हायला पाहिजे का, त्यांना 6 दर्शनाचा अभ्यास झाल्याशिवाय त्यांचं ते मुक्त होणार नाही. मुक्त व्हायला काय लागतं, अद्वैत ज्ञान पाहिजे. मग ते अद्वैत ज्ञान त्यांना सगळ्यांचं आलोडन करून होऊ का थोडक्यात होऊ, आपल्याला काय लागू पुरता उतारा. आपल्याला फक्त मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं पाहिजे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ती किंचन, ब्रह्म सत्य आहे, दुसरं काही नाही, आणि ते ब्रह्म माझा आत्माच आहे, मीच ते ब्रह्म आहे, हेच ज्ञान व्हायला पाहिजे ना. मग एवढं अद्वैताची प्रक्रिया चित्तात आणून आवश्यक तेवढी वर्णिली. जेवढं मुमुक्षुला आवश्यक आहे तेवढं त्यांनी सांगितलं.
तेवढीच प्रक्रिया, तेवढीच सरणी, तेवढेच त्या सिद्धांताला स्पष्ट करणाऱ्या उपपत्ती किंवा दृष्टांत आणले आणि आवश्यक थोडक्यामध्ये त्याला कळावं. आता जेवण करायचं, असं खाल्लं तर सरळ आहे, असं खाल्लं तर अवघड आहे. सगळ्या दर्शनांचा अभ्यास करा आणि नंतर कधी कधी तर असं होतं की करता करता माणसं न्याय वेदांत शिकण्यासाठी काशीला जातात आणि काशीला जाऊन तिथं काय म्हणतात, अहो खरा वेदांत कळायचा असला तर तर्कशुद्ध पद्धतीने कळण्यासाठी न्यायाचं अध्ययन केलं पाहिजे. मग ते लोक न्यायाचं अध्ययन करायला जातात आणि पुढे पुढे इतके नैयायिक होतात की ते वेदांताचं खंडन करतात. म्हणजे गेला वेदांत शिकायला आणि झाला कोण, नैयायिक. म्हणून हे गोष्टी सगळ्या ध्यानात ठेवून त्या ठिकाणी म्हणतात आवश्यक जेवढे तेवढीच प्रक्रिया, तेवढ्याच पद्धतीनं या ठिकाणी भगवान शंकर आपलं निश्चलदासांनी अवश्य तेवढी वर्णिली. अवश्य जेवढं आहे तेवढंच त्याचं वर्णन केलं. जेवढं म्हणजे आपल्याला आवश्यक आहे तेवढ्याच प्रक्रियेने ह्या ग्रंथाचं चिंतन केलं. हे एवढं वर्णन कोणत्या ग्रंथाचं चाललंय, ज्ञानेश्वरीचं आहे की नाही, विचारसागराचं चाललंय. हे सगळं वर्णन विचारसागराचं चाललंय. विचारसागरामध्ये जेवढ्या आवश्यक प्रक्रिया आहे तेवढ्या या निश्चलदासांनी दयेने ओतप्रोत होऊन आणलेल्या आहेत. ऐशी दया येऊनी मनात, अद्वैताची प्रक्रिया चित्तात, आणून विचार सागरात अवश्य तेवढी वर्णिली. विचार सागरीचे रहस्य म्हणी, येताची आनंद न माये त्रिभुवनी, तेची द्यावया सवंगडिया लागोनी, ग्रंथा प्रवृत्ती झाली माझी. ते म्हणतात असं विचारसागराचं वारंवार चिंतन. याच्यावरून एक गोष्ट लक्षात घ्यायची, तर विचारसागराचं चिंतन हे एकदा करून भागणार नाही, तर ते वारंवार करायचं. वारंवार आपण करायचं, दुसऱ्याला सांगायचं, आपण करायचं, दुसऱ्याला सांगायचं, ऐकायचं, सांगायचं. अशा प्रकारचं हे चिंतन कुठपर्यंत करायचं. या जन्मात आपल्याला शेवटची मर्यादा कोणती आहे, मरेपर्यंत करायचं. जोपर्यंत शुद्धीवर आहे तोपर्यंत करायचं, असं त्याचा अर्थ. विचारसागरीचे रहस्य म्हणी, विचारसागराचं रहस्य आपल्या मनात आल्या येतात, मनी येताची मनात आल्याबरोबर खूप रहस्यमय असा ग्रंथ आहे. त्यामुळे आनंद न समाये त्रिभुवनी, त्रिभुवनात आनंद मायना. म्हणजे जगात किती श्रीमंताला, किती वैभवशाली पुरुषाला जे भाग्य नाही ते मला ह्या विचारसागरातून प्राप्त झालं. कारण का, सगळ्या जगाचं अधिष्ठान ब्रह्म ते मी झालो, आहे की नाही. ईश्वराचं सुद्धा अधिष्ठान कोण, मी. मग आता नाही या आनंदाशी जोडा, आहे की नाही. आनंदाचे दोही आनंद तरंग असं सांगतात. म्हणजे आपल्याला आता विचारसागर झाल्यावर हे आपल्याला वाटेल, आहे की नाही. कोणतं वाटेल, आनंद न माये त्रिभुवनी. परंतु त्याच्यासाठी अगोदर आता किती कष्ट घ्यावे लागतील. काय टाकीचे घाव सोसल्याशिवाय आता ते माया काय, ब्रह्म काय, दर्शन काय, ते सगळं एक एक येत जाईल, आहे की नाही. पण आता काय करायचं, त्याच्या ठिकाणी कधीतरी करावंच लागेल, तर आताच करायचं, आहे की नाही. याच्यामध्ये विचारसागरीचे रहस्य म्हणी, येताची आनंद न माये त्रिभुवनी. मग काय झालं, तेची द्यावया सवंगडिया लागोनी, ग्रंथा प्रवृत्ती झाली माझी. तेच आपल्या सवंगड्यांना, खेळगड्यांना, आपल्या मित्रांना ते द्यावं म्हणून ह्या ग्रंथामध्ये माझी प्रवृत्ती झाली. आपल्या जर एखाद्याला एखादा चांगला खाऊ मिळाला तर तो काय म्हणतो, आई मी रामाला देऊन येतो, म्हणजे मित्राला द्यावं असं वाटतं. किंवा आईला जर चांगला पदार्थ असला तर तो आपल्या मुलाला द्यावा वाटतो. त्याप्रमाणे निश्चलदासांना या सगळ्या चिंतनापासून जो काही आनंद झाला तर तोच आनंद इतरांना द्यावा. किंवा जे अनुवादक आहे त्यांना ह्या निश्चलदासांच्या ग्रंथापासून जो काही बोध आनंद झाला तर तो आपल्या मराठी भाषिकांना तो द्यावा म्हणून ग्रंथा प्रवृत्ती झाली माझी. म्हणून त्या ग्रंथामध्ये माझी प्रवृत्ती झाली. आता ते सांगतात मूळ हा ग्रंथ कसा लिहिला, तर मूळ ग्रंथीचे मुख्य धोरण न सोडिता रहस्य संपूर्ण. चालेल का, एक 5 मिनिट घेतलं तर का उशीर होईल बघा. पण ह्या वेळा पूर्ण करू. मूळ ग्रंथीचे मुख्य धोरण न सोडिता रहस्य संपूर्ण, करील श्रीगुरु कृपापूर्ण, आसता मनोगत सिद्धी जाय. असे मूळ ग्रंथीचे मुख्य धोरण. म्हणजे मूळ ग्रंथामध्ये काय म्हणायचंय, त्यांचा जो मुख्य सिद्धांत आहे. आपण कधी सिद्धांताला मुख्य सिद्धांताच्या विरुद्ध बोलायचं नाही. तेव्हा मूळ असणाऱ्या निश्चलदासांचा जो ग्रंथ आहे त्याचं जे धोरण, त्याचा जो सिद्धांत आहे न सोडिता, तो तर सोडायचा नाही आणि त्यांचं नुसतं शब्दशः अनुवाद करायचा नाही, तर त्याच्यातलं संपूर्ण रहस्य सांगायचं. त्यांच्या सिद्धांताच्या अविरोधी, परंतु त्यांच्या भाषेत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला काय असतं, नकळत आपण बोलत असतो सगळं पाठ करून. अध्यस्थान ज्ञानानंतर अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप होते. पाठ केलं, परीक्षेत 50 पैकी 50 मार्क पडले, पण डोळ्यापुढे काहीच नाही. कालच सांगितलं ना, लहान मुलं शिव्या देतात आणि पुन्हा टाळ्या घेतात. तर असं नाही,
त्याचं रहस्य आपल्या चित्तामध्ये पूर्णपणे कळलं पाहिजे. मूळ ग्रंथीचे मुख्य धोरण न सोडिता तेच सोडायचं नाही आणि संपूर्ण रहस्य, त्याचं जे रहस्य गोपनीय, जे जीवनावश्यक अशा प्रकारचं तत्वज्ञान ते मी करील, रहस्य संपूर्ण करील. त्याचं संपूर्ण करील म्हणजे प्राकट्य करील. परंतु ते कधी करील म्हणतात? श्रीगुरु कृपा पूर्ण असता. जर श्रीगुरूंची कृपा माझ्यावर पूर्ण जर प्रमाणे झाली, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, त्या श्रीगुरूंची कृपा करील. श्रीगुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. असं जर असतं तर असता मनोगत सिद्धी जाय. माझं जे मनोगत आहे की मराठी भाषिकांना मराठी भाषेमध्ये या सर्व वेदांताचं तात्पर्यभूत असणारं रहस्य ज्या विचारसागर ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, तो ग्रंथ मी ह्या लोकांना पूर्णपणे त्यांच्या बुद्धीवर आरूढ करील. हा ग्रंथ त्यांना कळवून देईल. आणि हे कार्य माझ्या मनात आलं, पण हे पूर्ण कधी होईल? जर गुरु कृपा असेल तर. असता मनोगत सिद्धी जाय. हरभरे यांचे मराठी ग्रंथी दोह्या जागी ओव्या असती, रहस्य सांगावया प्रती आवश्यकता त्याची भाषेना. ते म्हणतात मग का हो तुम्ही आकाशाला नवीन गद्यात्मक ग्रंथ लिहिला तरी कसा? पूर्वीचा हरभरे शास्त्रीने लिहिलाच होता की नाही? ते म्हणतात त्यांनी काय केलं, मूळ ग्रंथात आहे दोहे आणि त्यांनी केल्या त्याच्या ओव्या. तर मला वाटतं की मराठीत सांगताना ओव्या म्हणजे एक पुन्हा काव्यच आहे ना, सगळ्यांना काही काव्याचं अंग नसतं. म्हणून म्हणतात त्या मूळ हरभरे शास्त्रींचा जो मूळ ग्रंथ आहे तिथं दोह्याच्या जागेवर काय आहे? ओव्या. परंतु म्हणतात दोह्या जागी ओव्या असती, परंतु रहस्य सांगाव्याप्रती विचारसागराचं रहस्य सांगायचं तर दोह्याची गरज नाही आणि ओव्याची गरज नाही. रहस्य सांगण्यासाठी आवश्यकता त्याची भाषेना. मला तर त्याची काही आवश्यकता भासत नाही. मग आता काय करावं? म्हणून मोकळ्याची बोले ना. काव्य करायचं म्हणलं का बरोबर टलाट हिंगणबेट सगळं जर असलं तरच होतं काव्य करायचं, तर नाहीतर मग तसं होत नाही, आहे की नाही? त्याच्यामध्ये काहीतरी रस, काही अलंकार, त्याचे छंद याची सगळी रचनाबद्ध करावं लागतं. मग त्याच्यामध्ये रहस्य सांगण्यासाठी हे काही लागत नाही, रहस्य सांगण्यासाठी त्याची आवश्यकता नाही. मग कसं बोलावं? मोकळं रहस्य सांगावं म्हणतात. मनोनी मोकळेची बोले ना आता सखोल संती अवधानाची ओल द्यावी मज. म्हणून मी मोकळेची बोलेल. म्हणजे आता मी मोकळ्या मनाने बोलेल. मोकळ्या मनाने म्हणजे त्या ठिकाणी असं नाही पाहिजे का शंकरास पूजिले सुमनाने, शंकरास पूजिले सुमनाने अशा प्रकारचं ते काय कोणतं अनुप्रास का त्याला म्हणायचं? अनुप्रास असंच काही जो श्लेष असा एखादा श्लेष मग किंवा एखादा अनुप्रास यमक ते जुळवायचं असं काय नाही. मी मोकळं बोलेल. मोकळं बोल म्हणजे काही पण बोलाल तसं नाही. बोले ना आता सखोल बोल जरी असले तरी ते कसे असतील? सखोल गंभीर अशा प्रकारचे बोल नाही. मोकळं असलं म्हणजे काय वाटेल मनाला तशा प्रकारचं बोलेल. जीवा आहे जीवा तिचा उपयोग कसा करेल असं नाही. सखोल गंभीर असं बोल. माऊलीने काय लिहिलं? वाचे बरवे कवित्वी रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. परतत्वाचा स्पर्श करणारं आपल्या स्वरूपाची ओळख करून देणारे असे सखोल बोल मी बोलेन. मग आता म्हणे कधी हे बोला, पण ते म्हणे असं नाही बोलणार. संती अवधानाची ओल मज द्यावी. तुम्ही अवधान म्हणजे चित्ताच्या एकाग्रतेपूर्वक लक्ष, हीच कोणी ओल म्हणजे तारण. बँकेमधून आपण कर्ज घेतो आणि त्याला काय देतो? तारण देतो. आपल्याजवळ असणारं सोनं म्हणा जमीन, तरच ते देतात की नाही? तसं म्हणतात तुम्ही हा ग्रंथ तुम्हाला सांगेल, परंतु तुम्हाला काहीतरी तारण दिलं पाहिजे. आणि ते तारण म्हणजे काय दिलं पाहिजे? तर काहीतरी दक्षिणा अगोदर आणून ठेवली पाहिजे, आहे की नाही? तर ते तुम्हाला देईल. इथं दक्षिणा कोणती आहे? संती अवधान. तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सकाळचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तुम्ही काय करा? द्यावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. त्याचप्रमाणे ते ओल म्हणजे तारण. आणि तारण काय म्हणजे तुम्ही चित्त एकाग्र करा, म्हणजे तुम्हाला हे जे रहस्य आहे हे मी मोकळ्या मनाने सांगेल. अत्यंत गंभीर रहस्य तुमच्या पदरात पडेल, तुमच्या अंतकरणात ठसेल. म्हणून मोकळेची बोले ना आता सखोल संती अवधानाची ओल द्यावी मज. आईशी प्रार्थना करिता संताते तव अनुग्रह करोनी श्री गुरुनाथे. आज्ञा केली श्रीमंते ग्रंथा लागी नारायणे. आईशी संताते प्रार्थना करिता, अशी संतांना म्हणजे आपल्या समोर असणाऱ्या श्रोत्यांना प्रार्थना करीत असताना श्री गुरुनाथे अनुग्रह करोनी, श्री गुरुनाथांनी माझ्यावर अनुग्रह कृपा केली आणि आज्ञा श्रीमंत म्हणजे ऐश्वर्यवान अशा माझ्या श्रीगुरूंनी आज्ञा केली ग्रंथा लागी, तुम्ही ग्रंथ करायला प्रवृत्त व्हा. अशी नारायणे म्हणजे त्यांचे जे मूळ वंशज होते नारायणे म्हणजे नाना महाराज
साखरे. तर त्यांनी मला आज्ञा, त्यांचं नाव होतं नारायण, म्हणून त्यांनी मला अशा प्रकारची आज्ञा केली की तू आता ह्या ग्रंथ करण्याविषयी प्रवृत्त हो, आणि मग आता ह्या ग्रंथाचं मंगलाचरण करून जे निश्चलदाजींचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा अनुवाद आपल्या मराठी भाषेमध्ये करण्याला ग्रंथकार प्रवृत्त झाले. आणि ते मंगल आहे. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मी त्याचे